हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. कोपरगाव शहरातील वतनदार दलित समाज बांधवांनी दिलेल्या निवेदनावर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने संतप्त होत प्रशासनाविरोधात धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन देण्यात आलं असून 26 मे 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक शेजारी पीडित कुटुंबाच्या वारसदारांकडून आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. निवेदनात म्हटले आहे की 16 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या तक्रार निवेदनानंतरही कोपरगाव पोलीस स्टेशनकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. तसेच संबंधित वतनदार कुटुंबियांना लेखी स्वरूपात कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. दलित समाजाच्या जमिनी काढून इतर समाजास वाटप करून हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी प्रकाश सुखदेव दुशिंग, बाबासाहेब भास्कर कोपरे, संतोष बाबूराव कोपरे, देविराज त्र्यंबक गायकवाड यांच्यासह वतनदार समाज बांधवांच्या स्वाक्षरा निवेदनावर करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी पीडित कुटुंबियांनी प्रसार माध्यमांना दिला आहे. सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव. जय भीम. आज मातारामाईच्या स्मृतीस अभिवादन करून आज त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि आज आंदोलनाचा आमचा दुसरा दिवस आहे. काल कोपरगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी साहेब, त्यानंतर कोपरगाव शहराचे नगरपालिकेचे परागजी संधान साहेब हे काल आमच्याकडे येऊन गेलेले आहे. आणि त्यांना आम्ही ज्या आमच्या मागण्या आहे त्या मागण्याच्या अनुषंगानं त्यांना एक निवेदन पण आम्ही दिलेलं आहे. त्या निवेदनात स्पष्ट सांगितले आम्ही कोपरगाव नगरपालिकेच्या हद्दीमधील सर्वे नंबर 1935 हा सर्वे नंबर 5, 6, 7 आणि 8 व 9 पैकी काही क्षेत्र मिळून 50 एकर ते 30 गुंठ्याचा झालेला आहे. परंतु कलेक्टरपासून तर मंत्रालयापर्यंत याची माहिती त्या अधिकाऱ्याखाली विचारणा केली असता या महार वतनाचा सर्वे नंबर भूसंपादनच झाला नाही. आणि 1924 साली हा सर्वे नंबर शहरा मारला गेला का डेव्हलपमेंटकडे. मग डेव्हलपमेंट नेमकं कोणाला केलं? जर आमची महार वतनाची जमीन आहे, शासन म्हणतं ही महार वतनाची जमीन आहे, मग यांनी डेव्हलप कोणाला केलं? बरं, आता डेव्हलप जर यांनी केलं तर आमचे घरदार उद्ध्वस्त करून ज्यांना डेव्हलपमेंट केलं त्यांच्यावरती अट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल व्हावा ही आमची प्रमुख मागणी आहे. या मागणी जोपर्यंत आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. याच्यामध्ये जे शासकीय अधिकारी असतील, ज्यांचे हात काही बरबटले असेल, पूर्वीचे असतील किंवा आत्ताचे सुद्धा असेल, या अधिकाऱ्यावर सुद्धा अट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण कोपरगाव शहरात हा जवळजवळ 1000 ते 1500 कोटीचा घोटाळा आहे. यांच्या पूर्वजांचे सातबारे नाही, यांच्या प्रॉपर्टी कार्डला कुठलं नाव नाही, तरी या लोकांनी त्या जागेवरती अतिक्रमण करून कोपरगाव शहरामध्ये तहसीलदार सांगतो, स्वतः तहसीलदार रिपोर्ट करतो या लोकांचं अतिक्रमण आहे. म्हणून या लोकांवरती, या महार वतनाच्या जमिनीवर ज्यांनी अतिक्रमण केलं त्यांच्यावर अट्रॉसिटी गुन्हा दाखल व्हावा ही आमची प्रमुख मागणी आहे. आणखी काय काय मागणी आहे आपली? याच्यानंतर त्या जागेवर जेवढं अतिक्रमण आहे ते अतिक्रमण नगरपालिकेने तात्काळ काढून ती जमीन आमच्या ज्या पूर्वजांच्या नावावर होती त्यांच्या वालीवारसाच्या नावावर करून द्यावा ही आमची दुसरी मागणी आहे. त्याच्यानंतर आमचं आजपर्यंत जे नुकसान झालेलं आहे, म्हणजे 1924 पासून तर आजपर्यंत या कोपरगाव शहरामध्ये आम्हाला ज्यांनी बेघर केले, ज्या अधिकाऱ्यांनी बेघर केलं, ज्या समाजकंटकांनी बेघर केलं आहे, अशा लोकांवरती मग तो राजकीय हस्तक्षेपाचा अधिकारी असेल किंवा कोणता एखादा मोठा अधिकारी असेल
तर त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही तिसरी मागणी आहे आमची. महिला मी अभिवादन करून आजचा हा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. सदर्व CTS 1935 हा पूर्वीचा महार वतनाचा होता. आज तिथं बेकायदेशीर लोकांनी अतिक्रमण करून तिथं मोठ्या मोठ्या इमारती टाकल्या. काहींनी पेट्रोल पंप उघडले, काहींनी स्पॅन हॉटेल, काही MP सोसायटीच्या पंपाच्या ताब्यात आहे. किंवा काही लोकांनी आजपर्यंत त्या जमिनीचं 70-80 वर्षापासून उपभोग घेतला व आज ती क्रमशः करून तिच्यावर भरमसाठ पैसा जमा केलेला आहे. आणि त्या भरमसाठ पैशाच्या अनुषंगाने आजपर्यंत ती जमीन एक आसरती कारवाई होऊन त्या जमिनीचा ताबा सदोर महार जे वतनदार आहे कोपरे दुसिंग गायकवाड यांना त्या जमिनीचा ताबा परत देण्यात यावे. जय भीम.